आराम मिळावा म्हणून ताईकडे 2 दिवस राहायला गेले. गेल्यावर बघितलं तर ताईच आजारी होती. त्यात तिची कामवाली बाई कालपासून आली नव्हती. ताईचीही तब्येत जरा बरी नव्हती. मनात वाटलं, फारच चुकीच्या वेळी आलो का आपण इथे. पण ताईलाही माझी गरज होती. बरं झालं आलो, असं बोलून मी कंबर कसली आणि लागले कामाला. तेवढ्यात स्वामींनी, सगळे तिला सोमे किंवा सोमा म्हणायचे, आली. ताई, काय झालंय तुम्हाला? चेहरा का उतरलाय? आणि हे काय, अजून पडून का तुम्ही? बरं नाही का काय? भडक पिवळ्या रंगाची साडी, कपाळावर मोठी गोल लाल टिकली, केसांचा आंबाडा आणि त्यात चाफ्याचं फूल, हात भरून बांगड्या, पायात छमछम वाजणारं मोठ्या नक्षीचं पैजण. पैजण नाहीच ते, त्याला पट्ट्या म्हणता येतील. एकंदरीत पेहरावावरून आणि भाषेवरून ताईची कामवाली बाईच वाटत होती. माझा अंदाज बरोबर निघाला आणि मी सुटकेचा श्वास सोडला. थोडा आराम आता आपल्यालाही मिळेल म्हणून. ताईने जसं सांगितलेलं, तिची बाई म्हणजे फटफटीच आहे. बोलायला लागली की थांबतच नाही. तशीच तिची फटफटी आल्यापासून सलग 15 मिनिटे तरी चालूच होती. ताई म्हणाली, जरा बरं नाही ग, अशक्तपणा आहे थोडा. लगेच सोमा, ताई मी दाबून देते पाय तुमचे. काम थोड्या वेळाने करते. सोमाने ताई हो नको काही बोलायच्या आत पाय हातात घेऊन दाबायलाही सुरुवात केली. इकडे माझ्या हातून भांडी घेऊन मला बाजूला बसवलं. ताईने विचारलं, काल काय झालं ग न यायला? अहो ताई, ती तर एक कहाणीच आहे. मी काहीतरी कारण द्यायचं म्हणून सांगत नाही. काल सकाळी यायला निघणार तोच म्हातारीला म्हणजे माझ्या सासूला ताप आलेला. तिला डॉक्टरकडून आणलं तर नवरा रोज तर येतोच दारू पिऊन, कालही आला. आधीच तो नशेत आणि काल अजून पैसे मागायला लागला दारू प्यायला. माझ्या 2 पोरी अभ्यास करत बसलेल्या आणि त्यांच्यासमोर त्याचा तमाशा चालू होता. मी साफ नकार दिला पैसे द्यायला. इथे मरमर मरून मी कमवायचे पोरींसाठी आणि हा दारू पिण्यावर उडवणार. झालं दोघांचं भांडण आणि तो अंगावर यायला लागला माझ्या. मी पण सोडलं नाही. हातात काठीच घेतली तसं घाबरला. सांगितलं त्याला, न कमवता फक्त माझ्या पैशावर अशी मज्जा मारायची असेल तर गरज नाही तुझी. मी एकटी माझ्या मुलींना सांभाळून दाखवेन आणि तुझ्या आईलाही. निघून जा इथून. गेला निघून बडबड करत. नेहमीचंच आहे त्याचं. पण मुलींसमोर मला दंगा नको असतो ताई. बाप म्हणून त्यांच्या नजरेत मला त्याला उतरू द्यायचं नसतं. पण त्याला कळतच नाही, करणार काय. सासू आणि पोरींना जेवायला घातलं तोपर्यंत आईचा फोन आला. ती खूप घाबरलेली आणि रडतही होती. तसंच गेले आईकडे. आमच्या इथून अर्ध्या तासावर घर तिचं. बघते तर मोठ्या भावाची आणि लहान भावाची भांडणं झालेली. छोट्या भावाच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तडक त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. माझा लहान भाऊ खूप शांत आणि गरीब आहे. कोणाला कधी दुखवत नाही. त्याची खूप शिकायची इच्छा आहे. पण आमची तेवढी परिस्थिती नाही म्हणून आता काम करत करत शिकतो. मोठा भाऊ पण जातो कामाला, पण तो उनाडक्या करण्यातच हुशार. चेन करायची, पैसे उडवायचे कुठेतरी, हे शौक त्याचे. घर खर्चाला मग पैसे कमी पडले की लहान भावाला मागतो. आईचं वय झालं आता, म्हणून तिनं कामावर जाणं बंद केलं. पैशावरूनच दोघांचं भांडण झालेलं आणि छोट्या भावाच्या डोक्यात काठी मारली. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि घरी येऊन मोठ्या भावाला चांगली ताकीद देऊन आले बघा. जमत नसेल सांभाळायला आई आणि भावाला तर तू घरातून निघून जा. त्या दोघांना तरी सुखात राहू दे. मी आहे खंबीर त्यांना आधार द्यायला. भाऊ माझ्यासमोर काय बोलणार, त्याला माहित आहे. माझ्या मनात आलं की मी त्याला घराबाहेर काढेन ते. आता लहान भाऊ बरा आहे, पण लागलंय ती जखम भरून यायला वेळ लागेल.
यातच कालचा सगळा दिवस गेला ताई. सकाळचं जेवण मी डायरेक्ट रात्रीच जेवले बघा. रात्री नवरा आला लेट पिऊनच आणि झोपला. सकाळी घरचं आटोपलं. तिकडे भावाला आईला डब्बा दिला. पोरींना पण दिला. सासूला जेवण आणि गोळ्या देऊन आले. जाऊन परत सगळ्यांना सांभाळायचं आहे. जाऊ द्या ताई, माझं तर असंच चालू असतं. तुम्ही करा आराम, मी काम संपवून जाते लवकर. स्वामिनी आल्यापासून बोलत होती. तिचा तो दारुडा नवरा, पोरी, सासू, आई, भाऊ सगळं डोळ्यासमोरच उभं केलं तिनं. पण एवढ्या तिच्या बोलण्यात ती कुठेच मला खचलेली, हरलेली दिसली नाही. उलट हसूनच ती सांगत होती की हे असंच चालू राहणार माझ्या आयुष्यात. हिमतीने जायचं सामोर. तिला कदाचित कळलं नसेल की त्या 2 वाक्यात किती ताकद आहे. पण तिच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं खूप काही होतं. तिचं बोलणं ऐकून मी विचारच करत होते की काल अशा विदारक घटना घरी घडल्या आणि आज ती बाई चेहऱ्यावर अश्रूंचा डोंगर उभा न करता हसत परिस्थितीला सामोर जायचं म्हणते. तिच्यात एकाच वेळी मी स्वतःच्या पोरींसाठी आईची माया, सासू, भाऊ आणि आईसाठी शीतल छाया पाहिली. ताईवर नितांत प्रेम करणारी, काळजी घेणारी एक मैत्रीण पण पाहिली. शौर्याने, साहसाने संकटाला हरवायची हिंमत बघितली. तर दुसरीकडे नवरा आणि मोठ्या भावासाठी दुर्गा बघितली. स्वतःच्या घरासाठी, संसारासाठी, मुलींसाठी ती दररोज झटते. स्वतःचं दुःख बाजूला सारून इतरांचं दुःख हलकं करते. एका स्त्रीला क्षणाक्षणाला ही देवीची रूपं घेऊन संसार टिकवावा लागतो, पुढे न्यावा लागतो. स्वामिनीसारख्या असंख्य स्त्रिया आहेत ज्यांना रोज नव्याने नवीन संघर्षाचा सामना करावा लागतो आणि रोज नव्याने त्या हसत उभ्या असतात. मी हरले नाही सांगायला. एक दिवस संघर्षच हार मानेल अशा स्वामिनींसमोर, हे मात्र नक्की. ताईकडे जाऊन एका वेगळ्या स्वामिनीचं, वेगळ्या दुर्गेचं दर्शन झालं. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.